हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू आवर इंग्लिश क्लास. आज मी मानसी तुमच्या आपल्या इंग्लिश क्लासमध्ये स्वागत करते आणि आपण ही जी पोयम बी द बेस्ट मागच्या 2 सेशन्स पासून वाचत होतो, आज हिला आपण पुढे कंटिन्यू करू आणि ह्याचे जे एक्सरसाइजेस आहेत त्यांना आपण करूया. तर चला पाहूया ह्याचे एक्सरसाइजेस आणि बाकीचे जे एलिमेंट्स आहेत. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस केल्या होत्या. आज आपण ह्याची इंग्लिश वर्कशॉप जी आहे ती करूया. तर चला पाहूया आणि समजूया. रीड द वर्ड्स नेम्स गिवन बिलो. हे जे खालती जितकेही नावं दिले आहेत ह्यांना वाचा. पुट द बिग साइज्ड बिगर वन्स इन द बिग सर्कल. म्हणजे या शब्दांमधनं जे शब्द तुम्हाला मोठे वाटतील, शब्द म्हणजे ज्यांच्या शब्दांचा अर्थ हा मोठा आहे, ते आपल्याला कशात टाकायचे? बिग साइज्ड सर्कल मध्ये. ठीक आहे ना. हा मोठा सर्कल आहे, बिग सर्कल आहे, आणि अँड द स्मॉलर वन्स इन द स्मॉल सर्कल. आणि जे शब्दांचे अर्थ लहान आहे त्यांना कुठे टाकायचं? स्मॉल सर्कल मध्ये, त्यांना इथे लिहायचं. ठीक आहे. तर चला आपण ही एक्सरसाइज करूया. फर्स्ट ऑफ ऑल मस्की. मस्की ही काय होती? फिश. मस्की इज अ बिग फिश. सो हिचं नाव कुठे लिहिलं जाईल? बिग सर्कल. देन ट्री. ट्री इज ऑल्सो व्हेरी बिग. मोठं असतं ट्री, वृक्ष असतं, तर त्याला कुठे लिहायचं? इथे. पाईन. पाईन ट्री पण खूप मोठं असतं. पाईन ट्री इज ऑन द टॉप ऑफ द हिल. आपण वाचलं होतं ना. तर टॉप ऑफ द हिल मध्ये आणि खूप मोठं वृक्ष असतं, तर त्यालाही इथे आपण बिग सर्कल मध्ये लिहायचं. लेक. लेक पण मोठी असते, तर ती कुठे लिहायची? इथे लिहायची. बास. बास ही काय? स्मॉल फिश असते. मस्की इज अ बिग फिश, बास इज अ स्मॉल फिश. तर बासला आपण स्मॉल सर्कल मध्ये लिहू. बुश. बुश हे छोटे असतात, कमी झाडे असतात, तर त्यांना पण आपण इथे लिहू. हायवे हे मोठं असतं, महामार्ग ज्याला आपण म्हणतो, तर त्याला आपण इथे लिहू बिग सर्कल मध्ये. स्क्रब हे पण लहान असतं, तर त्याला आपण इथे लिहू. रेल. रेल इज ऑल्सो स्मॉल, तर त्याला आपण इथे लिहू, लहानच असतं रेल. सन. सूर्य खूप मोठं असतं, तर त्याला आपण इथे लिहायचं बिग सर्कल मध्ये. स्टार. सितारा जो असतो, तारा, तो लहानसा असतो, तर त्याला आपण परत स्मॉल सर्कल मध्ये लिहायचा. आणि तसंच ट्रेल जे असतं ते पण, जे आपण पायवाट असते ती पण लहानशी असते, पतलीशी असते, तर त्याला पण आपण इथे स्मॉल सर्कल मध्ये लिहायचं. तर अशा प्रकारे हे सगळे शब्द तुम्ही बिग सर्कल अँड स्मॉल सर्कल दोघांमध्ये लिहाले. नेक्स्ट आहे फॉर्म ग्रुप ऑफ 4. रीड ईच स्टॅन्झा इन द पोएम टर्न बाय टर्न. तुम्ही आपले 4 मित्रांचं असा एक ग्रुप बनवा आणि प्रत्येक स्टॅन्झा पोएमचा टर्न बाय टर्न पढा. एक एक स्टॅन्झा एक एक मुलगा किंवा मुलगी पढेल. तर हे तुम्ही स्वतः वाचा. मग आहे फाइंड अँड राईट द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएमचे जे रायमिंग वर्ड्स आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. तर त्याच्याकरता रायमिंग वर्ड्स काय असतात हे आपण सगळ्यात पहिले समजूया. तर चला बघूया की रायमिंग वर्ड्स काय असतात. तर बघा, ही तुमची जी पोयम आहे जी आपण वाचली होती, आता ह्याच्यात रायमिंग वर्ड्स काय असतात? रायमिंग वर्ड्स म्हणजे आपण जे पोयमची सगळ्यात शेवटला जो वर्ड आहे तो पाहायचा आणि शेवटल्या वर्ड सारखं प्रोनाउन्सिएशन, उच्चारण कोणत्या शब्दात कोणत्या लाईनीत होईल ते पाहायचं. जसं ही तर बी द बेस्ट. ठीक आहे, ही लाईन झाली. मग झालं हिल. हिल हा शेवटला शब्द आहे. हिल सारखा कोणता शब्द इथे? बी नाही. हिल आणि बी वेगवेगळे. रिल तर हो, हिल रिल एकासारखे वाटतात ना, तर हे झाले रायमिंग वर्ड्स. तसंच या लाईनीत बी हा लास्ट वर्ड आहे आणि इथे ट्री हा लास्ट वर्ड आहे इकडे. तर बी ट्री हे एकासारखे झाले, यांचं उच्चारण एकासारखं होतं, तर हे झाले रायमिंग वर्ड्स. तसंच आपण नेक्स्ट बघूया. ग्रास आणि इकडे मेक. ग्रास मेक वेगवेगळे वाटतात. ग्रास बास एकासारखे वाटतात, तर ग्रास बास हे रायमिंग वर्ड्स. तसंच मेक आणि लेक. मेक लेक हे एकासारखे वाटले आपल्याला. नेक्स्ट आहे क्र्यू. क्र्यू आणि हिअर नाही, तर डू. येस, क्र्यू डू हे एकासारखे आपण उच्चारण करतोय, हे झाले रायमिंग वर्ड्स. आणि इकडे हिअर आणि नियर. हिअर नियर रायमिंग वर्ड्स. ट्रेल आणि इकडे स्टार नो. फेल हो, तर ट्रेल फेल हे एकासारखे शब्द झाले. आणि स्टार आर.
तर हे असतात रायमिंग वर्ड्स. हे तुमच्या नेक्स्ट लाईन मध्ये भेटू शकतात आणि नेक्स्ट टू नेक्स्ट लाईन मध्ये पण भेटू शकतात. जिथे भेटे तर ते असतात रायमिंग वर्ड्स. तर हे असे तुम्हाला तिथे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत बघून. नेक्स्ट जी एक्सरसाइज आहे तिला बघा. Complete the following with appropriate words, phrases from the poem. ह्या लाईना तुमच्या पोयम मधनं घेतल्या गेल्या आहेत आणि तुम्ही तिला नीट प्रकारे समजलेलं आहे. ह्याचे जे लाईन्स आहेत हे आपल्याला कम्प्लीट करायचे आहे अकॉर्डिंग टू द पोएम. फर्स्ट वन इज डन फॉर यू, म्हणजे जे पहिलं आहे ते तुमच्याकरता केलेलं आहे. तसंच आपल्याला हे नेक्स्ट जे जितके आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब. तर हे होतं त्याच्यात लाईन होती पोएम मध्ये. If you can't be a pine, be a scrub. If you can't be a tree, तर काय होतं? If you can't be a tree, be a bush. हे तुम्हाला तुमच्या पोएम मधनं बघून इथे लिहायचं. If you can't be a tree, be a bush. नेक्स्ट आहे, इकडे ब्लँक आहे आणि इकडे लिहिलंय be a bass. बास काय होती? मासोळी होती, लहान मासोळी. आणि मोठी मासोळीचं काय नाव होतं? मस्की. व्हेरी गुड. तर इथे काय येईल? इफ यू कांट बी अ मस्की. जसं इथे लिहिलंय ना इफ यू कांट बी अ ट्री, तर असंच इथे ट्रीच्या जागी मस्की येऊन जाईल. इफ यू कांट बी अ मस्की, बी अ बास. नेक्स्ट आहे इफ यू कांट बी अ कॅप्टन. इफ यू कांट बी अ कॅप्टन, तर इथे काय येईल? येस, व्हेरी गुड. बी अ क्रू. इफ यू कांट बी अ कॅप्टन, बी द क्रू. नेक्स्ट आहे इथे ब्लँक आहे आणि इथे लिहिलंय बी अ ट्रेल. ट्रेल म्हणजे काय होतं? पायवाट, पगडंडी. तर इथे काय येईल? इफ यू कांट बी अ हायवे, बी अ ट्रेल. हे सगळ्या लाईन्स तुम्ही बुक मध्ये पाहून लिहा व्यवस्थित. इफ यू कांट बी द सन, सूर्य नाही होऊ शकत तर काय होऊ शकतं? इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. ठीक आहे. तर अशी ही एक्सरसाइज आपल्याला करायची. नेक्स्ट पहा, राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू म्हणजे काय? सत्य. किंवा फॉल्स म्हणजे असत्य. तर हे जे वाक्य आहेत जे ते लिहिले आपण वाचूया आणि मग सांगायचंय की ते ट्रू आहेत म्हणजे खरे आहेत किंवा फॉल्स म्हणजे चुकीचे आहे, गलत आहे. ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स. म्हणजे ऑल म्हणजे सगळे. सगळे जे आहेत त्यांना कॅप्टन व्हायला पाहिजे टीम्सचं. कोणची टीम आहे त्यात सगळेच कॅप्टन राहतील असं होतं का? नाही ना. सगळे तर कॅप्टन नाही राहतील. काय होतं आपल्याकडे? इफ यू कांट बी अ कॅप्टन, बी द क्रू. इथे लाईन मध्येही होतं ना. तर ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स हे फॉल्स होईल. तर इथे तुम्ही काय लिहाले? फॉल्स. हा जो शब्द आहे हा तुम्ही इथे लिहाले. अ बिट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. अ बिट ऑफ ग्रास म्हणजे गवताचं एक जी काडी असते ती पण हायवेला हॅपियर करते. राजमार्गाला जे आहे ते प्रसन्न करते. लोक तिला पाहून खुश होतात. तर हे काय झालं? ट्रू. येस, हे तर ट्रू आहे, हे खरं आहे. वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. म्हणजे काय झालं? आपण विन ऑर फेल म्हणजे जिंकतो किंवा हारतो डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन, की आपली साईज किती आहे किंवा आपली पोझिशन काय आहे त्याच्यावरती डिपेंड करते ही गोष्ट. तर ही गोष्ट तर बिलकुल चुकीची आहे. आपल्या साईजनी त्या गोष्टीचं काही फरक पडत नाही की आपण जिंकतोय की हारतोय. तर ही गोष्ट चुकीची आहे. तर इथे पण फॉल्स येईल, हा शब्द येईल फॉल्स. अ स्क्रब इज फाउंड ऍट द टॉप ऑफ द हिल. स्क्रब जो असतो तो हिलच्या टॉप वरती असतो. आपण काय वाचलं होतं? पाईन इज ऑन द टॉप ऑफ द हिल, है ना. पाईन ट्री जो असतो तो टॉप ऑफ द हिल वरती असतो. स्क्रब कुठे मिळतं आपल्याला? व्हॅली मध्ये मिळतं. तर हे पण चुकीचं आहे. दिस इज ऑल्सो फॉल्स. इथे पण तुम्ही फॉल्स लिहाले. इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट, डोंट डू इट. जर तुमचं काम महत्वपूर्ण नाही आहे तर तुम्ही त्याला नका करू. तर ही पण गोष्ट चुकीची आहे. काम असो की नसो महत्वाचं आपल्याला ते पूर्ण नीट प्रकारे करायचं आहे. तर ही गोष्ट पण फॉल्स झाली. व्हॉट एव्हर जॉब यू हॅव, डू युअर बेस्ट. म्हणजे तुमचं जेही काही काम असेल, जेही काही कार्य असेल त्याच्यात तुम्ही आपलं बेस्ट करा, आपलं सर्वोत्तम द्या. तर ही गोष्ट बिलकुल खरी आहे. लहान असो काम किंवा मोठं असो आपल्याला त्याच्यात आपलं बेस्ट द्यायचं आहे. तर हे दिस इज ट्रू. ठीक आहे. तर हे असे आपले ट्रू फॉल्स झाले. हे तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्याले. नेक्स्ट आहे आपलं write an appreciation of the poem with the help of the points given
बिलो. हे ऍप्रिसिएशन आहे पोयमचं. ह्याच्यात जे पॉइंट्स दिले आहेत हे आपल्याला लिहायचे. टायटल ऑफ द पोयम, पोयम इज रिटन बाय, कोणी लिहिलीये. पोयम हॅज स्टॅन्झाज अँड ईच स्टॅन्झाज हॅज इतने लाईन्स. तर म्हणजे की किती स्टॅन्झा आहे पोयम मध्ये, 4 स्टॅन्झा, आणि हर स्टॅन्झा मध्ये किती लाईन आहेत, 4 लाईन. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं जे आहे ते भरायचं आहे. आणि लास्ट मध्ये आहे, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पोएम लिटिल ड्रॉप्स ऑफ वॉटर बाय जुलिया फ्लेचर कार्ने. लर्न इट अप, सेट इट टू अ ट्यून अँड एन्जॉय सिंगिंग इट. यू मे आस्क युअर टीचर टू हेल्प यू. तर इथे एक लहानशी पोयम दिली आहे, ती वाचायची आणि तिला लर्न करायचा प्रयत्न करायचा. तर आपण वाचूया एकदा ही पोयम आणि तुम्ही पण मग लर्न करा. लिटिल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटिल ग्रेन्स ऑफ सँड, make the mighty ocean and the pleasant land. Little deeds of kindness, little words of love, help to make earth happy like the heaven above. तर अशा प्रकारे ही पोयम तुम्ही वाचा आणि लर्न करा. आता आपण जे एक्सरसाइजच्या गोष्टी सुटलेल्या होत्या त्या आपण बघूया. तर तुम्हाला मी सगळे एक्सरसाइज नीट प्रकारे समजावून दिले आहेत. आता बघूया की याला कसं करायचंय. इंग्लिश वर्कशॉप जी होती, फर्स्ट होतं अरेंज अकॉर्डिंग टू साईज. तर इथे पहा, स्मॉल जो होता तुमचा सर्कल, त्याच्यात हे सगळे शब्द येतील, स्क्रब, रिल, बास, बुश, स्टार, ट्रेल. तर हे सगळ्या लहान चीज आहेत, तर यांना आपण स्मॉल सर्कल मध्ये ठेवलं. आणि तसंच पाईन, सन, हायवे, लेक, ट्री, मस्की या मोठ्या वस्तू आहेत, तर आपण यांना इथे ठेवलं बिग साइज सर्कल मध्ये. तर असंच तुम्ही पण आपल्या कॉपीत करा. नेक्स्ट आहे पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स मी तुम्हाला नीट प्रकारे समजावलंय, तेच हे इथे लिहून दाखवलं. क्र्यू, डू, हिअर, नियर, ट्रेल, फेल, स्टार, आर. तर हे सगळे आपले रायमिंग वर्ड्स झाले. ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम, जे की फिल इन द ब्लँक्स टाइप मध्ये होते, ते आपण इथे बघूया नीचे. द टायटल ऑफ द पोएम इज बी द बेस्ट. पोएमचं टायटल काय होता, शीर्षक काय होता, बी द बेस्ट. द पोएम इज रिटन बाय, कोणी लिहिली आहे ही पोएम, द पोएट इज डगलस मॅलोक. तर त्यांचं हे नाव आणि ही पोएमचं नाव, जितके तुमचे ब्लँक्स स्पेसेस आहेत हे जे मी लिहिलंय ते तुम्ही तसंच लिहा आणि त्यांना लर्न करा. द पोएम हॅज 4 स्टॅन्झा. स्टॅन्झास किती होते, 4 होते, त्याच्यात 4 होते. Each stanza has 4 lines. आणि प्रत्येक स्टॅन्झा मध्ये किती लाईन्स होत्या, 4 लाईनी होत्या. The lines that rhyme in each stanza are first and second, third and fourth. आपण आता जेव्हा बघितलं होतं रायमिंग वर्ड्स मध्ये, त्याच्यात बघितलं होतं ना, तर राईम कोणचे कोणचे करत होते स्टॅन्झा मध्ये, फर्स्ट अँड सेकंड आणि थर्ड अँड फोर्थ, हे जे आहे लाईन्स राईम करत होत्या. नेक्स्ट आहे द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ स्मॉल थिंग्स. पोएटनी काय कंपॅरिझन केलंय, मोठ्या वस्तूंचं लहान वस्तूंशी कंपॅरिझन केलेलं आहे, की मोठी पण वस्तू असते आणि लहान पण असते. जसं की मस्की, बास, ट्री, स्क्रब, असं खूप साऱ्या वस्तूंचं त्यांनी मोठ्या लहान वस्तूंचं कंपॅरिझन केलेलं आहे. इफ यू कांट बी इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. तर हा जो आहे इफ यू कांट बी, हे जे आहे हे 4 शब्द आहेत, हे प्रत्येक स्टॅन्झा मध्ये परत परत येतात. येते रिपीटेड म्हणजे जी गोष्ट परत परत येते, परत होते, तर हे रिपीटेड एक्सप्रेशन आहे या पोएमचे. आणि द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर, जी लाईन मला नेहमी लक्षात राहिले, ती कोणची आहे, बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर, की तुम्ही जे काही आहात त्याच्यात बेस्ट बना, त्याच्यात सर्वोत्तम बना, सर्वोत्कृष्ट बना. तर अशी ही पोएम आज आपण वाचली आणि त्याचे एक्सरसाइजेस पण आपण आज पूर्ण केले. आज आपण शिकलो की कसं आपण कंपॅरिझन करू शकतो लहान मोठ्या वस्तूंचं, जे बिग सर्कल आणि स्मॉल सर्कल वाल्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. आणि तसंच आपण रायमिंग वर्ड शिकलो की रायमिंग वर्ड्स कसे असतात. ऍप्रिसिएशन मध्ये आपण खूप नवीन वस्तू शिकलो की कसं ते लिहिलं जातं, ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम कसं लिहिलं जातं. आणि अशाच आपण बऱ्याच काही वस्तू आजच्या या सेशन मध्ये शिकलो. तर त्यांना तुम्ही परत बघा हा व्हिडिओ आणि परतचे नीट प्रकारे जे आहे उच्चारण शिका गोष्टींचं आणि कसं वाटतं ते सांगा.
आता ही आजची क्लास माझी इथेच संपते आहे. तुम्ही घरी स्वस्थ राहा, प्रसन्न राहा. बी हेल्दी, बी हॅपी, बी सेफ. थँक यू. हॅव अ नाईस डे.